काहीच माकड बघा एकदम चिल करतंय डोंगरावरती बसून. फुल फॅमिली आली ती वाटतं. आला ना भाई, मी डायरेक्ट पळत होतो रितेश. तर मित्रांनो आम्ही चाललोय कटिंग करायला. रितेशचे केस जंगलावून झाले का रितेश? प्रेझेंटेशन आहे म्हणून कापते. भाई झालं तुझं प्रेझेंटेशन? जाधवचं आहे ना. जाधव काय बोलणार आहे? इथं आमचं प्रेझेंटेशन आहे उद्या. खायला एक तर माझे ग्रुप मेंबर पण नाही आहे. एवढे भडवे माझे ग्रुप मेंबर. उचलत एवढे भडवे नाही फोन उचलत. एवढे भडवे माझे ग्रुप मेंबर. फोन सुद्धा नाही उचलते. त्याचा याला फोन करता येते, जो फोन करतोय ते उचलत नाही. एवढे भडवे माझे ग्रुप मेंबर आहे. तेच ना, मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे ना भाई. आणि जर का तो बोलला की तू एकटा दे, तर माझे समजून घे लागले माझे 22 स्लाइड्स मी एकटा कसं काय रिप्रेझेंट करू, ते पण न बघता. चालत जायचं आहे आपल्याला. रॅपिडो करू भाई एवढी गरमी इथं. 7 वाजले सध्या संध्याकाळचे आणि टेम्परेचर आहे 39 डिग्री सेल्सिअस. 39 भाई, डायरेक्ट फाटून 4 होऊन जाईन इथं माणसाच्या. आता आम्हाला जायचं आहे जवळपास 1.5 किलोमीटर. 1 किलोमीटर आहे ना, 1च किलोमीटर. 1 आणि 1.5 मध्ये फरक काय रितेश? 500 मीटरचा फरक आहे. 500 मीटर. हा 500 मीटरने काही फरक नाही वाटत. 1 किलोमीटर फरक नाही. इथं काहीच पोर आंबा पाडतात आहे. पडलं नाही काय माहिती. तिकडे एखाद्या दगड लागला ना एखाद्याला राडा होऊन जाईल. काहीच माकड बघा एकदम चिल करतंय डोंगरावरती बसून. फुल फॅमिली आली ती वाटतं. आला ना भाई, मी डायरेक्ट पळत होतो रितेश. बघा एकदम सही नजारा आहे. एकदम भारी रोड आहे. इथं पिवळे फुलं आहे, गुलाबी पण आहे, ऑरेंज पण आहे. एकदम ती बघितली एकदम रोड एकदम क्लीन सपाट. रितेश मध्ये कटिंग करतोय. इथं समोर मंदिर होतं, म्हणलं चला हे मंदिरात जाऊन येऊ. हनुमानजीचं आहे का देवीचं आहे माहीत नाही, पण देव दर्शन करून. बाई आम्ही रविवारी कटिंग करायला आलो होतो बाई. इथं एवढी गर्दी बाई, मध्ये बसायला जाग नाही. मी बाहेर बसलोय. प्रत्येक सीटवरती एक जण बसलाय. एवढी गर्दी आहे. आणि या छुत्याला आजच कटिंग करायची चूल सुटली होती रविवारी. 3 दिवसापासून आम्ही रूमवरती काहीच नाही काढलेलं. सुट्टी होती, निवांत चिल होतो. पण आज रविवार होता आणि आज यालाच कटिंग करायची होती. भाई मी तर मध्ये बसलेलो होतो. मी फुल AC मध्ये. मी म्हणलं इथं समोर मंदिर आहे, त्याची कटिंग चालू. म्हणलं मंदिरात आपण पाया पडवायला गेलो तरी ती सीट नाही राहिली. सगळ्या लोकांनी बसून घेतले. आता मला बाहेर बसतोय, दुसरा चान्स नाही. काय बोलू एकदम बघ पोरी फिदा एकदम. काय खायचं का जायचं? खायचा का प्यायचा? रात्री आपण करणार काय जेवायला? भेंडी करणार आम्ही रात्री. भेंडी तर काय समोसा खायचा का? साप्तेवरला समोसा बाहेर लागतो. पूर्ण आज रन बनवून का रंत बनायला पाहिजे यांचे. सो गाईज आता आम्ही चाललोय रूमवरती. आता रात्री काय बनवू काय फिक्स नाही. मे बी खिचडी बनवून, पण लेट बनवून. पण आता सध्या माझ्याकडे प्लॅन आहे. रूमवरती जाऊन मी 2 पिक्चर बघणार आहे, पार्ट 1 पार्ट 2. आणि ते हॉरर पिक्चर असं बोलतात ते. आणि ते पिक्चरचं नाव आहे साता सागरदाचे इलू सॉरी ती मूवी आहे. पार्ट 1 पार्ट 2 हे 2 पार्ट आहे त्याचे. लोक बोलतात हॉरर मूवी आहे ती. तर चला एक्सपिरियन्स करू आज किती हॉरर आहे ती. विदाऊट एनी गोस्ट ती हॉरर मूवी असं बोलतात ते. मग चला आता बघू. आता ती एक तर मी मागच एक हॉरर ट्रॉमाटायझिंग मूवी बघितली जी की होती 96 मूवी. बघताना भाई मला वाटत भाई किस्मत किती गांडू चीज आहे भाई ते मिळेल काबर नाही भाई. डोळ्यातून पाणी येत होतं भाई. विदाऊट एनी असं डीपली म्हणजे क्लॅरिटी काहीच नाही त्या मूवीमध्ये. पण जी मूवी त्यांनी बनवली 96, द स्टोरी लाईन ऑफ वॉज क्रेझी. सल्यूट द रायटर. आता आपण ही मूवी बघणार आहे. चला ठीक आहे, बाय बाय.